हॅलो हाय गाईज वेलकम बॅक माय चॅनल। आज आपण या ड्रेसची कटिंग अँड स्टिचिंग बघायची आहे। प्रथम लेहंग्याची कटिंग अँड स्टिचिंग बघणार आहोत। त्यासाठी जॉर्जेट फॅब्रिक आणि अस्तर 5-5 मीटर घेतलेला आहे। इथं मी ड्राफ्टिंग समजावून सांगते। त्यासाठी पेपराची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे। पूर्ण उंचीतून 2 इंच वजा करायचे आहेत। पूर्ण उंची आहे 42 इंच, त्यात वजा झाले 2 इंच, आलेली उंची आपली 40 इंच आहे। कमरेचा चौथा प्लस अर्धा इंच घ्यायचं आणि कमरेपासून खालती 40 इंचवर मार्किंग करून व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे। प्रथम व्हिडिओमध्ये मी अम्ब्रेला फ्रॉकची कटिंग अँड स्टिचिंग दाखवली होती। त्यामध्ये मी जे घेरा काढलेला होता त्याचप्रमाणे इथं लेहंग्याचा आपल्याला घेर काढायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 प्रकारचे घेर भेटतात। फुल अम्ब्रेला घेरची ही कटिंग आहे लेहंग्याची आणि राहिलेल्या कापडामध्ये 2 इंच कमर बेल्ट आपल्याला काढायचा आहे। आता ह्याच पद्धतीने आपण कापडावर पण मापे टाकून घ्यायची आहे। कापडाची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे आणि कॉर्नरपासून 5.5 इंच घ्यायचं। 8.5 इंच इथं भेटलेला आहे। 8 इंच प्लस अर्धा इंच कमरेचा चौथा इथं भेटलेला आहे आणि राहिलेल्या उंचीपासून खालती 40 इंच घ्यायचं आहे। जेवढ्या कापडामध्ये उंची बसत आहे तेवढ्या कापडामध्ये आपल्याला उंची पूर्ण घ्यायची आहे। माझी इथं 36 इंच बसत आहे। मी व्हिडिओमध्ये सरळ दिसू दे म्हणून या कापडाची 8 पदरी घडी घातलेली आहे। 8 पदरी घडी घालून पण अम्ब्रेलाची कटिंग आणि स्टिचिंग करता येते। त्यासाठी काय करायचं आहे, 8 पदरी घडी घातल्यानंतर ज्यात कॉर्नरमध्ये मी कमरेचा चौथा घेतलेला होता तिथं तुम्ही कमरेचा 8वा भाग घेऊन प्लस अर्धा इंच घेऊन पण मापे टाकून कट करू शकता। मी फक्त घेर कट करून घेणार आहे तुम्हाला व्यवस्थितपणे दिसू दे म्हणून। आता इथं मी टाचणी लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थितपणे 40 इंचावर मी मापे टाकून घेणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबच्या बाजूची जी घंटा आहे त्याला प्रेस करा, कारण माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे हे तुम्ही प्लीज मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। इथं मी पूर्ण 40 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आता मी ह्याला व्यवस्थितपणे कट करून घेणार आहे। आता कमरेचं जिथं मी मार्किंग केलेलं आहे तिथं पण मी इथं कट करून घेतलेलं आहे। आता याच पद्धतीने आपण आता मेन फॅब्रिकवर मापे टाकून कट करून घ्यायचं आहे। इथे मेन फॅब्रिकची कटिंग झालेली आहे। आता आपण स्टिचिंग बघायची आहे। त्यासाठी मेन फॅब्रिक आणि अस्तर वेगवेगळे करून घ्यायचं। वेगवेगळे करून घेतल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकावर ठेवून कमरेपासून टीप मारून घ्यायची आणि खालती 7.5 इंचपर्यंत टीप मारायची आहे। दोन्ही घेराच्या एका साईडला 7.5 इंचवर अस्तर आणि मेन फॅब्रिकला टीप मारायची आहे। म्हणजे जिथे आपण चेन लावणार आहे, चेन आपण डाव्या साईडला लावतो म्हणून डाव्या साईडलाच आपण 7.5 इंचला टीप मारून घ्यायची आहे। तर मी टीप मारून घेतलेली आहे। इथे कमरेला आणि साईड ते 7.5 इंच मी घेतलेलं तिथं पण टीप मारून घेतलेली आहे। खालती अस्तरला दुमडपट्टी करून घ्यायची आहे। असे दोन्हींना पण अस्तरला दुमडपट्टी करायची आहे। मेन फॅब्रिकला आपण लेस लावायची आहे आणि अस्तर दोन्ही घेरांना उजव्या साईडचं पूर्ण शिवून घ्यायचं आहे। घेर अस्तर वेगळं, मेन फॅब्रिक वेगळं। डाव्या साईडला चेन येणार आहे ते भाग आपण ओपन ठेवायचं आहे। इथं माझं उजवी साईडचं घेर जोडून झालेलं आहे। आता डाव्या साईडला आपल्याला चेन लावायची आहे। मी ते इनविजिबल चेन लावणार आहे। चेन कशी लावायची हे मी तुम्हाला मशीनवर दाखवते। कमरपट्टीसाठी जे आपण मायनस केलेलं होतं ते पहिलं आपण कटिंग करून घ्यायचे आहे। अस्तर, मेन फॅब्रिक आणि ज्याचं वरचं टॉप शिवायचं आहे त्याचं मी कमरपट्टीला लावून घेणार आहे। त्याचं ते लावल्यानंतर आपलं लेहंगा खूप छान दिसतं म्हणून। आता चेन लावायची ते मी तुम्हाला मशीनवर दाखवते।
दोन्ही साईडचे घेर मी इथे घेतलेले आहे. इथून कमरेपासून खालती 7.5 इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला. इथं काय करायचं, फूट आपण चेंज करून घ्यायचं आहे. हे नॉर्मल फूट आहे, इथं मी चेनचं 1 फूट लावून घेतलेलं आहे. चेन इथं ओपन झाल्यानंतर उलटी साईडचं सरळ बाजूची चेन म्हणजे डाव्या बाजूची चेन उजव्या बाजूला ठेवून टीप मारायची आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं जात आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं टीप मारून घ्यायची. एकदम साईडनं तुम्ही टीप मारून घ्या. मी इथं काय करणार आहे, प्रथम एक सरळ टीप मारून घेणार. जिथे 7.5 इंच आलेलं आहे तिथंपर्यंत इथं टीप मारून घ्यायची. इथून आता बाहेर यायचं आहे. आणि ही चेन अशा पद्धतीने फिरवून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने फिरवून घ्यायची आणि मग इथं काय करायचं, टीप मारून घ्यायचं. ही चेन आपण अशा पद्धतीने लावायची आहे की आतमध्ये पण दिसू नये. म्हणजे आतमध्ये जे आपण चेन लावल्यानंतर खालचं जे टोक असतं ते बाहेर थोडं दिसत असतं, ते आपण अस्तरला जॉईन करून कशी टीप मारतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे तुम्ही व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा. माझं इथं फूटचं थोडं प्रॉब्लेम आलेलं, फूटची सेटिंग जरा हललेली, त्यामुळे चेन बसवून काय करायचं, पहिलं टिप मारून घ्यायची आहे. मग फॅब्रिकचं घेर जोडून घ्यायचं आहे. बघा, हे अशा आतमध्ये आपण ही टोक घालवायची आहे. पहिला आपण मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं, नंतर अस्तरला आपण चेन जोडायची आहे. हे पूर्ण काय करायचं, चेन बाहेर काढून घ्यायची आणि अस्तर आपण वेगळं करून मेन फॅब्रिक घ्यायचं. जसं आपण रेग्युलरली फ्रॉकमध्ये वगैरे शिवतो त्या पद्धतीनेच इथं करायचं आहे. इथं आता पूर्ण मी टीप मारून घेणार. इथं टीप मारून झालेली आहे. आता ही चेन काय करायची आहे, ही दिसू नये म्हणून अस्तरच्या आत घालायची आणि साईडनं टीप मारून घ्यायची. त्यामुळे काय होते, अजिबात आहे की नाही चेन बाहेर साईडला दिसत नाही आणि इथं फिनिशिंग खूप छान येतं. त्या साईडनं पण दिसत नाही आणि या साईडनं पण दिसत नाही. त्या अस्तरमध्ये ही टीप मारून झालेली आहे. इथं अस्तरची टीप मारून झाल्यानंतर हे आपण चेन ओपन करून घ्यायचं. चेन ओपन करून झाल्यानंतर चेनची जी एकदम साईडनं आपण काय करायचं, टीप मारून घ्यायची. या पद्धतीने टीप मारून घ्यायचं. आता बघा, आता मी इथं चेन जोडल्यानंतर एक साईडची चेन दिसायची बंद होते. फक्त एक साईडची चेन दिसत आहे, त्याला पण आपण ओपन करून एकदम साईडनं टीप मारून घ्यायची. मी इथं चेन कशी बसवायची हे मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचं. आता तुम्हाला हे कितपत समजलं आहे हे मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. अशा दोन्ही पद्धतीनं करून घ्यायचं. इथं माझं फूटचं प्रॉब्लेम आलेलं हे निघत आहे, तरी पण माझी चेन खूप छान बसलेली. आता काय करायचं, जे कमर बेल्टसाठी कापड घेतलेलं होतं ते कापड आपण ह्याला जॉईन करून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, जे 2-2 इंच मी कापड कट करून घेतलेलं होतं त्याला आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे. हे बघा, इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि अस्तरला काय करायचं, जोडून घ्यायचं. हिला चारही कडेने टीप मारून घ्यायची.
अस्तरपेक्षा मी जरा मेन फॅब्रिक जास्त ठेवलेलं आहे. नंतर हे आपण व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे. हे 2 इंचाचं आहे. नंतर त्याला आणखी 2 इंचाचं वरती आपण काय करायचं आहे, कापड जोडून घ्यायचं आहे. हे पुढं येणार आहे डिझाईन, पाठीमागं आपण प्लेन घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीने काय करायचं, कट करून घ्यायचं. इथं कमर बेल्टची स्टिचिंग झालेली आहे. आता आपण हे मागच्या आणि पुढच्या भागाला काय करायचं, जोडून घ्यायचं आहे. इथं व्यवस्थितपणे टीप मारून घेतलेली आहे. आपण आणखी एक पट्टी काढलेली आहे अस्तरची. त्या पट्टीला पण आपण मागच्या आणि पुढच्या भागाला काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. हे पट्टी आतमध्ये जाणार आहे. त्यासाठी फक्त एक पदरी अस्तर बास होतं ह्याला. आता हे दोन्ही जोड एकमेकावर ठेवायचं आणि मग टीप मारून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं जात आहे त्याप्रमाणे, म्हणजे हे दोन्ही जोड उजव्या साईडला आपल्याला साईड कमरला येणार आहे. इथं आपला कमरेचा नेपा तयार करून झालेला आहे. आता हे आपण काय करायचं, घेरला जोडून घ्यायचं. उजव्यावर उजवी साईड ठेवून इथून टीप मारून घ्यायची आणि नंतर पाठीमागची बाजूला फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीनं कमर नेपा इथं जोडून झालेला आहे आणि हिला आतमध्ये फोल्ड करून तुम्ही दाबटीप मारून घ्यायची. हे कमरेपेक्षा अर्धा इंच किंवा 1 इंच तुम्ही जास्त ठेवू शकता आणि ह्याला हुक आणि लूप करून घ्यायचं. बघा, या पद्धतीने आतमध्ये ह्याला फोल्ड करून घ्यायचं आणि यामध्ये आपण दाबटीप मारून घ्यायची, जेणेकरून इथं फिनिशिंग छान मध्ये येते. इथे मी 2 लूक आणि 1 हुक लावणार आहे. हुक लावल्यानंतर खालती पिको कॅन्सल करून लेस लावायची ठरवलेली होती, म्हणून एवढं उसवून मी काय करणार, इथं ही व्हाईट कलरची प्लेन सॅटिन लेस लावून घेणार आहे. लेस लावल्यानंतर मी तुम्हाला फायनल लूक माझ्या लेहंग्याचं मी दाखवते. हे माझ्या लेहंग्याचं फायनल लूक आहे. खूप छान आणि फुल घेरचा झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती घेरला आहे. सॅटिनची लेस लावल्यावर पण ते खूप छान दिसत आहे. आता ह्याच्या वरच्या टॉपची कटिंग अँड स्टिचिंग आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत. तर आपण या दुसऱ्या भागात भेटूया. बाय बाय, सी यू अँड टेक केअर.